ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोर्वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातः सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चना गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानि सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासाधि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लाङ्घायते गिरि यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दं। हरे कृष्णा। आवाज येतोय सगळ्यांना माझा? जर हात वर करणार, जर आवाज येत असेल तर प्रत्येकाने ओके, थँक्यू। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या उत्कर्ष सेशन मधील लास्ट टॉपिक मध्ये। आणि आजचं सत्र असणार आहे खूप महत्वपूर्ण, ट्रान्सफॉर्मिंग फेल्युअर इनटू सक्सेस। तर काही कारणास्तव मी स्वतः तिथे फिजिकली उपस्थित नसल्यामुळे आज आपण हे सत्र ऑनलाईन घेतोय, पण काळजी नाहीये, कारण त्यानंतर सगळ्यांसाठी प्रसाद ऑफलाईनच असणार आहे, ऑनलाईन नसणार आहे। माझ्यासाठी प्रसाद नसेल, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रसाद असणार आहे। तर सुरू करूया आजचं सत्र, ट्रान्सफॉर्मिंग फेल्युअर इनटू सक्सेस। तर हे टॉपिक घेण्यामागे एक विशेष कारण आहे मित्रांनो, कारण आजकाल आपण बघतो, तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा न्यूज ऐकली असेल, न्यूजपेपर किंवा न्यूज आर्टिकल्स या ठिकाणी न्यूज बघितली असेल, तर बऱ्याच वेळा अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात की एखाद्या परीक्षेमध्ये, एखाद्या परिस्थितीमध्ये जर अपयश आलं कुणाला, तर ते अपयश कसं हँडल करायचं ते माहीत नसल्यामुळे काय होतं, बरेचसे विद्यार्थी मित्र टोकाचा निर्णय घेतात आणि जे बहुमूल्य असं मनुष्य जीवन आहे ते संपुष्टात आणतात। तर आपल्याला सक्सेस कसं सेलिब्रेट करायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पार्टी द्यायची वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टी आपण करतो ज्यावेळी आपण एखाद्या परीक्षेमध्ये म्हणा, एखाद्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये म्हणा यश मिळवतो। पण ज्यावेळी फेल्युअर येतं त्यावेळी, आणि म्हणून आजचा हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वपूर्ण असणार आहे। तर बघूया, पुढचे 45 ते 50 मिनिटं आपण बोलणार आहोत या विषयावरती। तर बघूया कोणते असे कारण आहेत ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अपयशाचा सामना करावा लागतो, अपयशाला सामोरं जावं लागतं। व्हाय वी फेल, यासाठी एक महत्वपूर्ण कारण आहे आपलं मिस जजमेंट। तर आपण कशा प्रकारे स्वतःला मिसजज करतो? दोन प्रकारे। तो पहिला आहे ओव्हर एस्टिमेटिंग अवर कॅपॅसिटी आणि दुसरा आहे अंडर एस्टिमेटिंग अवर नीड। तर ओव्हर एस्टिमेटिंग म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की मला सगळं काही माहिती आहे आणि मला आता काही शिकण्याची आवश्यकता नाहीये। इनफ, आय नो एव्हरीथिंग, आय एम प्रिपेअर्ड। पण असं होत नाही। आपण आता ती फक्त आपली विचारधारणा असते
की आपल्याला आता सगळं काही येतंय आणि आता काही करण्याची आवश्यकता नाहीये, प्रयत्न चालू ठेवण्याची आवश्यकता नाहीये. तर त्याला म्हटलं तो ओव्हर एस्टिमेटिंग अवर कपॅसिटी. दुसरं कारण आहे अंडर एस्टिमेटिंग अवर नीड्स. आपल्याला असं वाटतं की अरे काय गरज आहे ह्या गोष्टी माहीत करून घेण्याची, जे मला येत आहे ते परिपूर्ण आहे, आणि जी शिकण्याची प्रवृत्ती आहे ती आपण सोडून देतो आणि त्यामुळे आपली फसगत होते. तर बघूया ओव्हर एस्टिमेटिंग वन्स कॅपॅसिटी म्हणजे काय. बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी आपल्याला सुंदर चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये एक मांजर एका आरशामध्ये बघते आणि विचार करते की ती कोण आहे, सिंह आहे, जंगलाचा राजा आहे. तर मला सांगा, मांजरीने कितीही असं स्वप्न बघितलं, कितीही असे प्रयत्न केले, तर ती सिंह बनणार आहे का? नाही. सिंह कुठे आणि मांजर कुठे? जरी ती वाघाची मावशी आपण तिला म्हणत असलो तरी ती वाघ किंवा सिंह बनू शकत नाही. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, स्वतःला ओव्हर एस्टिमेट करतो. अंडर एस्टिमेटिंग वन्स नीड. आय एम द बेस्ट असं आपला ॲटिट्यूड असतो की अरे मला सगळं काय माहिती, हे लोक काय मला शिकवणार, अरे मी सिनियर आहे, अरे मी गेली 4 वर्ष कॉलेजमध्ये काढले, हे मला काय शिकवणार. अरे जीवनात बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, जे आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती किंवा आजूबाजूला गलीमध्ये समारंभामध्ये जर कोणी सिनियर व्यक्ती असतील, ज्या वयाने मोठे आहेत, तर त्यांच्या बोलण्यामध्ये हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल तुम्ही. जर समजा कोणत्या विषयावरती चर्चा होत असेल आणि त्यांना जर त्यांचं मत पटवून द्यायचं असेल, काय म्हणतात ते, अरे हे जे आहेत ना डोक्याचे, असेच पांढरे नाही झालेत. तर हा ॲटिट्यूड काय आहे, आय एम द बेस्ट, मला सगळं काही माहिती आहे, मला काही जाणून घेण्याची आवश्यकता नाही. आणि असा जर का आपला ॲटिट्यूड असेल तर काय होतं ते आपण थोड्या वेळाने चर्चा करणार आहोत. तर कोणी म्हणेल असं काही आहे का, आम्ही तुमच्या सेमिनारसाठी आलो आहोत आणि मी विचार करतोय की तुम्ही अशी काही गुरुकिल्ली देणार, अशी काही ट्रिक सांगणार जेणेकरून आयुष्यामध्ये आम्ही कधीही फेल्युअरला समोर जाण्याची आम्हाला गरज भासणार नाही. तर मित्रांनो सॉरी, आम्ही तुम्हाला चुकीची आशा देत नाही आहोत. वी कॅनॉट अवॉइड फेल्युअर इन दिस वर्ल्ड. तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशनला आपण चर्चा केली होती की हे जे जगत आहे हे द्वंद्वाने बनलेलं आहे, ड्युअल. दिस वर्ल्ड इज मेड ऑफ ड्युअलिटी. म्हणजे जर एका ठिकाणी विजय आहे तो पराजय सुद्धा असणारच, जर दिवस आहे तर रात्र सुद्धा असणारच, तर सुख असेल तर दुःख सुद्धा येणारच. तर याला म्हटलं तर ड्युअलिटी ऑफ द वर्ल्ड. आणि सक्सेस आणि फेल्युअर हे काय आहेत, अशा प्रकारे एका स्थानाच्या 2 बाजू आहेत. म्हणून जर आपली अपेक्षा असेल जीवनामध्ये की मला कधीही अपयश येणार नाही, तर ही अपेक्षा मुळात चुकीची आहे मित्रांनो. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जया. सुख दुःख समे कृत्वा, आपण दोघांना इक्वली ट्रीट करणं शिकलं पाहिजे. बघा 5000 वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये सांगतायत कृष्ण की जीवनात येणाऱ्या सुख आणि दुःखाला आपण कसं ट्रीट करायला पाहिजे, इक्वली. पण प्रॅक्टिकली आपल्याकडनं तसं होत नाही. सक्सेस मिळाला तर आपण बरोबर डायरेक्ट आपले पाय जमिनीवर राहत नाही, आपण कुठेतरी आकाशामध्ये उडतो. लिटरली नव्हे, पण आपली चेतना, आपला ॲटिट्यूड तसा असतो. आणि ज्यावेळी अपयश येतं आणि आपण काय करतो, स्वतःला कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाऊन शोक करत बसतो. तर म्हणून ही जी अपेक्षा आहे की जीवनामध्ये फेल्युअर येणार नाही, ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे मित्रांनो. चला, असे काही एक्सेप्शनल आहेत का की ज्यांना फेल्युअर आलं नाहीये कधी? तर या ठिकाणी काही फेमस हस्ती तुम्हाला दिसत आहेत. मेसी, स्टीव्ह जॉब. तर एकदा स्टीव्ह जॉब यांचं एक फेमस छोटंसं लेक्चर आहे, तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करेल
इथून गेल्यानंतर तुम्ही युट्यूबवरती सर्च मारा, आता नको, युट्यूबवरती जाऊन सर्च मारा स्टीव्ह जॉब यांचं स्पीच. तर यांना जेव्हा पदव्युत्तर झाले ते त्यावेळी त्यांना त्यांच्या कॉलेजने बोलवलं स्पीच देण्यासाठी, आणि हजारो लाखो मुलं तिथे बसलेत आणि सगळ्यांसमोर यांना स्पीच द्यायचंय. थोडंसं स्पीच आहे पण त्यामध्ये एवढे महत्वपूर्ण गोष्टी सांगता येते, कारण यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आपल्याला. यांनी खूप मेहनत करून एक कंपनी सुरू केली सुरुवातीला, आणि कंपनीला चांगल्या प्रकारे यांनी वाढवलं, आणि कंपनीमध्ये ज्या व्यक्तीला हायर केलं होतं यांना असिस्ट करण्यासाठी, त्याच व्यक्तीने काय केलं, यांना मॅनेजमेंटमध्ये जे इतर लोक होते त्यांच्याशी त्याने साठगाठ करून यांना कंपनीतून बाहेर काढून टाकलं. विचार करा, जी कंपनी तुम्ही एस्टॅब्लिश केली आहे, यू आर द फाउंडर ऑफ दॅट कंपनी अँड यू आर बीइंग किक्ड आउट बाय समबडी एल्स. विचार करा यांची मनाची परिस्थिती काय असेल. पण तरी सुद्धा थांबले नाही, प्रयत्न चालू ठेवले, आणि पुढे अशी वेळ आली की तीच कंपनी, ज्या कंपनी यांना हकलून दिलं होतं, तीच कंपनी यांच्या पाया पडत आली. आणि मग तेव्हा आपण बघतो की ऍपल ची निर्माते आणि कशा प्रकारे त्यांचे जे प्रोडक्ट आहेत आजही नंबर 1 कंपनी आहे. तर ज्यावेळी स्पीच द्यायला आले त्यावेळी त्या स्पीच मध्ये ते म्हणताय, एक सुंदर सगळ्या विद्यार्थ्यांना उपदेशून सांगताय की स्टे हंग्री स्टे फुलिश. पुन्हा एकदा बोलतोय, स्टे हंग्री स्टे फुलिश. याचा अर्थ काय, उपाशी राहणं लिटरली नव्हे. याचा अर्थ असं नाही की आपण जेवण करणं सोडून द्यावं. आणि स्टे फुलिश म्हणजे काय, मूर्खपणासारख्या जगामध्ये वावरणं नाही. तर स्टे हंग्री म्हणजे काय, की जेव्हा कुठे नॉलेज गेन करण्याची संधी मिळते त्यावेळी तुम्ही हंग्री असला पाहिजे, भुकेले असले पाहिजे. कारण जर तुम्हाला ज्ञानाची भूक नसेल तर मग तुम्ही विद्यार्थी म्हणू शकत नाही स्वतःला. तर स्टे हंग्री, नेहमी भुकेले राहा. कशासाठी, ज्ञानासाठी, योग्य त्या ज्ञानासाठी. जे ज्ञान तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षेकडे घेऊन जाईल त्या ज्ञानासाठी आपण नेहमी भुकेले असलं पाहिजे. आणि स्टे फुलिश म्हणजे काय, बऱ्याच वेळा ज्यावेळी आपल्याला शिकण्याची वेळ येते आणि शिकवणारा एक व्यक्ती असेल समजा, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक गुरु स्वीकार करावा लागतो. असं नाही की आध्यात्मिक जीवनामध्ये आले तरच गुरु स्वीकारावा लागतो, नाही. लहानपणापासून तुम्ही स्वतःचं जीवन जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल की प्रत्येक जीवनाच्या पावलावरती प्रत्येक वेळी आपण एक गुरु स्वीकारलेला आहे. आपले सगळ्यात पहिला जे आई वडील आहेत ते आपले गुरु आहेत. आई पहिला गुरु आहे, कारण ती आपल्याला सगळं काही शिकवते. तर आपले आई वडील ते गुरु आहेत. नंतर आपण थोडे मोठे होतो, आपल्या परिवारातील सदस्य त्यांच्याकडूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. आपली विसिनिटी, आपले नेबर त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकतो. तर आपण कळत न कळत का होईना गुरु म्हणून स्वीकारत असतो बऱ्याच लोकांना. पण ज्यावेळी असं कोणी ज्ञान देत असेल तर आपला ऍटिट्यूड काय असलं पाहिजे, आपण तिथे असं दाखवायला नाही पाहिजे की हा हे ठीक आहे, हे तर मला ऑलरेडीच माहित होतं, आता पुढे बोला अजून काहीतरी नवीन. तर एकदा एक सुंदर तुम्हाला छोटीशी कथा सांगतो. एक नवीन लग्न झालेली मुलगी ती सासरी येते आणि जवळच सण आलेला असतो, पोळ्याचा सण. तर तिचे पती तिला सांगतात की अरे पोळ्याचा सण येतो, जरा पुरणपोळी वगैरे बनवा. तर हिला प्रश्न पडला, त्या पुरणपोळी बनवायला येत नाहीये, कारण आईकडे कधी शिकलीच नाही, सगळं काही आईने बनवून दिलं आणि ही कधी शिकलीच नाही पुरणपोळी. तर हिने विचार केला, बाजूच्या ज्या काकी आहेत त्यांना जाऊन मी विचारते. पण आता इगो, अहंकार ना, कसं म्हणणार की मला पुरणपोळी येत नाही, एवढी मोठी लग्न झालं तुझं आणि साधी पुरणपोळी येत नाही तुला, पुरणपोळी बनवायला येत नाही, असं स्वतःच्या तोंडाने म्हणणार कसं. तर मग गेली आणि म्हटली त्या काकींना की तुम्ही असं करा, माझी एक विनंती तुम्हाला, मला ना पुरणपोळी बनवायची आहे, पण थोडंसं तुम्ही, मला येते बनवायला, पण जरी तुम्ही जर असाल सोबत तर मला बरं होईल, कारण मी सासरी नवीन आलेले, तर मला थोडीशी भीती वाटते, तर तुम्ही या कृपा करून. तर मग त्या काकी आल्या
आणि त्या सांगू लागल्या की पहिले काय करायचं, कणिक घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तोवरी काय म्हणते लगेच, हा हे तर मला माहिती आहे, तुम्ही पुढे सांगा. अच्छा, कणिक म्हणायचं, मग आता थोड्या वेळाने काय करायचं, थोडस चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि ते टाकायचं. लगेच हे काय म्हणते, हा ते तर मला माहिती आहे, तुम्ही पुढे सांगा. अरे, मग काकी सांगते चला आता कणिक मळलं, आता काय करायचं, तो या कणिकला जो मळलेला उंडा आहे कणिकाचा, तो थोडा बाजूला ठेवायचा, झाकून ठेवायचा. परत ती म्हणते, हा हे मला माहिती आहे, तुम्ही पुढे सांगा हो. काकीला कळून चुकलं की हिला ऍक्च्युली माहित नाहीये कशा करायच्या पुरणपोळ्या. मग काकीने पण शक्कल लढवली. काकी तिला म्हटले, आता असं कर, एका पातेल्यामध्ये गरम पाणी कर. मग परत ती म्हणते, हो हे मला माहिती होतं, तुम्ही पुढे सांगा. ठीक आहे, मग आता पातेलं गरम पाणी झालं ना, काय करायचं, हे जे कणिक आहे ना, याच्या मस्तपैकी पोळ्या लाटायच्या. आणि त्या पोळ्यांना मस्तपैकी असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते झालेले तुकडे ना मस्तपैकी त्या गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचे. झाली पुरणपोळी. मग हे म्हणते, हो हे मला माहिती होतं ना, मला असं वाटलं तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने मला शिकवणार आणि म्हणून मी तुम्हाला बोलवलं होतं, असं वाटतं उगाच तुम्हाला बोलवलं. काकीला समजलं, काकी निघून गेली तिथून. आणि मग थोड्या वेळाने पतिदेव आले. पतिदेव म्हटले, हो झालं का, स्वयंपाक वगैरे रेडी झालं का, आज पोळा आहे, पुरणपोळी खायची आहे. हो म्हणे, सगळं रेडी आहे, काही काळजी करू नका तुम्ही, बसा, हात धुवून बसा, जे पंक्तीला बसा. आले पतिदेव, जेवायला बसले. केळीचं पान आलं, ताट आलं आणि हिने काय केलं, ज्या भांड्यामध्ये गरम पाण्यामध्ये तुकडे टाकले होते कणिकेचे ते घेऊन आली आणि वाढते. आणि मग त्यावेळी नवरदेव ओरडला की हे काय, ही काय पुरणपोळी आहे. तेव्हा तिची फसगत झाली. तर हा जो ॲटिट्यूड आहे, स्टे फुलिश. ज्यावेळी कुणी आपल्याला शिकवत असेल, दोन चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर आपण मध्ये मध्ये असा ॲटिट्यूड नसावा की हे मला माहिती आहे, काहीतरी नवीन सांगा. नाही, आपण ऐकून घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी काही उदाहरण दिसतात आपल्या डोळ्यासमोर. प्रत्येकाला जीवनामध्ये कुठे ना कुठे, कधी ना कधी अपयश हे चाखावं लागतंच. हजारो उदाहरणं आहेत हिस्ट्रीमध्ये. अल्बर्ट आइन्स्टाईन, जॉन एफ केनेडी खूप फेमस आहेत. तर एकदा यांना बोलवलं स्पीच देण्यासाठी. आता एवढे मोठे व्यक्ती आहेत, आता हे काय स्पीच देणार, पब्लिक यांच्यासाठी एकदम पागल आहे. आणि हे स्टेजवर येतात आणि फक्त 3 शब्द बोलतात. त्यांच्या जीवनामध्ये काय फेल्युअर आलेलं ते चर्चा करूया. हे ज्यावेळी कॉलेजमध्ये होते, त्या कॉलेजमध्ये इलेक्शन लढले होते आणि तेव्हा खूप विचित्र पद्धतीने, खूप वाईट रीतीने यांचा पराभव झाला होता. पण विचार करा, कुणी विचार केला नव्हता की पुढे चालून हा व्यक्ती संपूर्ण राष्ट्राचा राष्ट्रपती बनेल. तर म्हणून या उदाहरणावरून आपण शिकायला पाहिजे. आता बघूया, जीवनामध्ये जेवढे फेल्युअर येतं, आपण कशा प्रकारे त्याला सामोरं जातो. इन जनरल लोकांची टेंडन्सी काय असते ते आपण बघूया. तर या ठिकाणी व्हाय वी फेल, टू लर्न फ्रॉम अवर फेल्युअर, अवर माइंड सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स पॅटर्न. आपलं जे मन आहे, त्याचं जे थॉट पॅटर्न आहे, ते कशा प्रकारे असतं ते बघूया. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली फसगत होते. तर कशा प्रकारे आपण फेल्युअरला रिस्पॉन्स देतो. पहिला आहे एस्केपिझम, रिसेंटमेंट, फिअरफुलनेस, मोरोजनेस आणि सेल्फ लॉथिंग. तर बघूया वन बाय वन. पहिला आहे एस्केपिझम. म्हणजे काय, पळवाट शोधणे. ज्यावेळी फेल्युअर येणार आहे असं वाटतंय, काय करणे, पळवाट शोधणे, एस्केपिझम त्याला म्हटलं जातं. तर महाभारतामध्ये प्रसंग येतो, ज्यावेळी पांडव यांना वनवास झालेला असतो, ते द्वैत वनामध्ये असतात आणि कौरवांना वाटतं आता आपण काय करूया, आपल्याकडे तर राज्य आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे, आपण जरा जाऊन यांच्या पुढे आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करूया. आणि असं म्हणून सगळे दुर्योधन आणि पार्टी, कर्ण वगैरे हे सगळे लोक त्या ठिकाणी जातात आणि युद्धासाठी पुकारतात. तर फक्त भीम आणि अर्जुन हे दोनच पांडव
एवढ्या वाईट पद्धतीने यांना सामोरे जातात किंवा अशा प्रकारे प्रतिकार करतात की सगळे पांडव धाराशायी होतात तिथे. कुणालाही काही उत्तर नाहीये. पांडवांच्या भीमाच्या गदेपुढे आणि अर्जुनाच्या बाणांपुढे कुणापुढे काही उत्तर नाहीये. आणि मग कर्णाची पाळी येते. तर कर्ण लढू लागतो, पण थोड्या वेळाने कर्णाला पण कळून चुकतं की अरे बापरे, भीमाची गदा आणि अर्जुनाचे बाण याचं माझ्याकडे प्रत्युत्तर नाहीये. आणि मग कर्ण काय करतो, तिथून पळून जातो. तर याला म्हणतात एस्केपिझम. ज्यावेळी अपयश समोर दिसतंय त्याला फेस न करता पळवाट शोधणे. तर इन जनरल बरेच लोक अशा पद्धतीने अपयशाला सामोरे जातात. फेस करण्याची क्षमता नसते त्यांच्यामध्ये. तर आपण असं करायला नको मित्रांनो. नंतर बघूया रिसेंटमेंट म्हणजे काय. अरे बापरे, नाराज होणे, हताश होणे, आता काही होऊ शकत नाही माझं, सगळं जीवन संपलं, आता सगळे दरवाजे बंद झाले, आता माझं काही होऊ शकत नाही, अशी मानसिकता बनवून घेणे याला म्हटलं तर रिसेंटमेंट. आता काय होणार, आता मी कसं या जगाला तोंड दाखवू. पण मित्रांनो, तुम्हीच पहिलं नाही आहेत जगामध्ये ज्यांना अपयश आलंय. यू आर नॉट द फर्स्ट वन हु इज फेसिंग द फेल्युअर इन हिज लाईफ. There are many, there are millions of people. Since this creation is existing, since that time people are facing failure. You are not the first one. So why you are worrying so much? Why you are lamenting so much? There is no need for lamentation. याला म्हटलं तर रिसेंटमेंट. दुसरं काय, भीतीग्रस्त होणे. बापरे, आता काय होणार माझं, आता काय होणार, आता माझं काही होऊ शकत नाही, मी लोकांना कसं तोंड दाखवायचं, असे विचार येणे. याला म्हटलं भीतीयुक्त आपली जी भावना आहे ती म्हणे. तर हे सुद्धा आपण करणं चुकीचं मित्रांनो. दुःख होईल, पण त्या दुःखामुळे भीती आपल्यावरती हावी होईल असं होतं कामा नये. पुढचं काय, मरोजनेस. या ठिकाणी मला विद्यार्थी दिसतोय, ज्यावेळी अपयश होते त्यावेळी आपली अशी परिस्थिती होते, नको असं वाटतं आपल्याला, असं वाटतं सगळं जीवन व्यर्थ आहे, सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, अशा प्रकारचे वाईट विचार मनामध्ये येतात. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, कोटा जे फेमस आहे, हजारो लाखो मुलं त्या ठिकाणी कोचिंगसाठी जातात, पण गेल्या 2 वर्षभरामध्ये त्या ठिकाणी कित्येक मुलांनी सुसाईड केले मित्रांनो. किती वाईट परिस्थिती बघा. सुसाईड करणं हा ऑप्शन नव्हे. असं म्हणतात, जो व्यक्ती सुसाईड करतो दॅट इज द ग्रेटेस्ट सिन. मित्रांनो, जर आपल्या जीवनामध्ये आशा देणारे भरपूर लोक आहेत, भरपूर परिस्थिती आहे, तर आपण त्यांच्याकडनं आशेचा किरण घेतला पाहिजे, हताश नाही झालं पाहिजे. तर या कोर्टासारख्या नावाजलेल्या ठिकाणी मुलं घरून येतात शिकण्यासाठी, एवढी फीस भरतात आणि एका एक्झाम मध्ये अपयश आलं तर सुसाईड करतात. तर सुसाईड करणं हे अतिशय अतिशय चुकीचं आहे. आपल्याला माहित नाही की एक मूल जन्म दिल्यानंतर त्या लहानसं मोठं करण्यासाठी किती हाल अपयश सहन करावं लागतात आई वडिलांना. ज्यावेळी तुम्ही स्वतः आई वडील बनणार त्यावेळी तुम्हाला कळेल मित्रांनो की मूल वाढवणं म्हणजे काही सोपं काम नव्हे. आणि आपण काय करतो, आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करू लागतो. तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि लास्ट, सेल्फ लोथिंग म्हणजे काय, स्वतःला जबाबदार ठेवून स्वतःलाच आपण मारणं सुरू करतो. मारणं म्हणजे लिटरली नव्हे, पण आपण जे काही घडलंय अपयश आपल्या जीवनामध्ये आहे, सर्वस्वी मीच जबाबदार आहे ह्याला असं मानतो. तर भगवतीमध्ये पुन्हा एकदा आपण भगवतीतील रेफरन्स बघतोय. त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणतात, एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी केवळ
तुमचं कार्य ही एकच गोष्ट रिस्पॉन्सिबल नाहीये. जस्ट बिकॉज युअर ऍक्ट only act is not the only reason for getting success in life. Your activity is not the only criteria. Then what? So again Krishna says there are 5 factors. Karta means doer is important, but not all in all. जो करता आहे तो महत्वपूर्ण आहे, पण तोच सगळ्या यशाचं श्रेय घेऊ शकत नाही, कारण बाकी गोष्टी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत. मग कोणत्या? तर ते म्हणतात अधिष्ठान तथा करता. अधिष्ठान, तुम्ही कोणत्या ठिकाणी कार्य केलं ती जागा पण मॅटर करते, आणि आपण कशा परिस्थितीमध्ये कार्य केलंय ते सुद्धा मॅटर करतं. आणि सगळ्यात महत्व सांगतात, महत्वपूर्ण घटक आहे दैवम. दैव हा जो घटक आहे हा सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण आहे, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. बऱ्याच वेळा असं झालं असेल आपल्यासोबत, तुम्ही अभ्यास केला, तुम्ही एफर्ट केले, प्रामाणिकपणे केलेत, आणि तुमच्या मित्रानेही तेवढेच एफर्ट केलेत. तुम्ही दोघं सोबत बसून लायब्ररीमध्ये अभ्यास केलेला आहे, तेवढाच वेळ खर्च केलाय दोघांनी, पण एकाला यश मिळालं आणि दुसऱ्याला मिळालं नाही. का? तर दैव. मित्रांनो, दैव ही जी गोष्ट आहे ती आपल्या हातामध्ये नाहीये. असं म्हणतात ना, नशिबातच नाहीये तर पुढे कसं येणार? तर नशीब किंवा दैव ही जी गोष्ट आहे ती सुद्धा महत्वपूर्ण आहे. म्हणून आपण स्वतःला जबाबदार पूर्णपणे म्हणू शकत नाही. तर श्रीमद भागवतम जे पुराण आहे त्यामध्ये एक सुंदर कथा आहे. त्यामध्ये प्रसंग येतो की सगळे असुर एका बाजूला आणि सगळे देवता एका बाजूला. दानव आणि देवता दोन पार्टी आहेत. तर दोघं पार्टीमध्ये समुद्र मंथन करण्याचे ठरलं जातं. म्हणजे क्षीरसागर आहे त्याचं मंथन करण्याचं ठरलं जातं. कारण का? दोघांनाही त्या क्षीरसागरामधली असणारी रत्न हवी असतात. तर समुद्राचं मंथन करणं सुरू होतं. मंदार पर्वत, तो अतिशय उंच आवाढव्य असा पर्वत आहे, त्याला आणलं जातं, समुद्राच्या मधोमध ठेवलं जातं. वासुकी नावाचा जो नाग असतो त्याचा रस्सी म्हणून उपयोग केला जातो, दोरखंड म्हणून उपयोग करू लागतात ते. आणि अशा प्रकारे मंथन सुरू होतं. तर त्या ठिकाणी सुंदर श्लोक येतो. आता बघा, असं नाही की देवतांनी कमी एफर्ट केलेला आहे, आणि असंही नाही की असुरांनी दैत्यांनी कमी एफर्ट केलेला आहे. दोघेही सारख्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. तर श्लोक अशा प्रकारे आहे, एवं सुरासुरगणे समदेश काल हेतु अर्थ कर्म मतयो फले विकल्प तत्रामृतं सुरगणे फलमंजसापो यत्पाद पंकजरज शरणं न दैत्या. तर काय म्हणताय? एवं सुर असुर, सुर आणि असुर दोन पार्टी आहेत. दोघांनी सम देश काल, देश म्हणजे काय? ती परिस्थिती पण सेम होती. असं नाही की यांनी वेगळ्या ठिकाणी केलं, एकाच ठिकाणी करताय. सम देश काल, वेळ सुद्धा एकच आहे. असं नाही की देवतांनी सकाळी केलं चरणी आणि असुरांनी रात्री केलं, नाही, दोघेही सोबत करतायत. सम देश काल. हेतू, त्यांचा हेतू जो मोटिव्ह आहे तो सुद्धा सेम आहे. का? दोघांना रत्न हवी आहेत समुद्रातली. कर्म, कर्म सुद्धा सेम आहे. दोघेही एकाच ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले आहेत. हेतू अर्थ कर्म मतयो फले विकल्प. पण काय झालं? फळ जे आलं ते विपरीत आलं. देवतांना अमृत मिळालं आणि असुरांना अमृत मिळालं नाही. मग काय कारण काय होतं यासाठी? आपण बघितलं, दोघांनी प्रयत्न केले एकाच परिस्थितीमध्ये, एकाच वेळी दोघांनी सारखा लेबर, सारखं बळ लावलंय, पण तरी सुद्धा एकाला अमृत मिळालं आणि दुसऱ्याला ठेंगा. कशामुळे? तर या श्लोकामध्ये उत्तर आहे, तत्रामृत सुरगण फलमंजसापुर यदपाद पंकजरज
शरणम न दैत्या. तर काय म्हटले, असुर आणि सूर म्हणजे देवता आणि दानव यांच्यामध्ये एक फरक आहे. तर जे देवता आहेत ते नेहमी काय करतात, काही झालं त्यांच्या जीवनामध्ये तर भगवंतांची शरण घेतात, भगवंतांचा धावा करतात. आणि जे असुर आहे ते मात्र भगवंतांचं अस्तित्वच नाकारतात. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन थिस्ट अँड एथिस्ट. एक आहे जो भगवंताचं अस्तित्व मान्य करतो आणि भगवंतांना शरण जातो, आणि दुसरा आहे तो भगवंतांचं अस्तित्व मानत नाही, त्याला स्वतःच्या कर्तृत्वावरतीच पूर्ण विश्वास आहे. कर्तृत्वावरती विश्वास असावा, पण केवळ आणि केवळ आणि केवळ माझं कर्तृत्वच मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल, ही जर आपली धारणा असेल तर ती मात्र चुकीच्या मित्रांनो. तर काय दैव, तर या प्रसंगामध्ये दैव कुणाच्या बाजूने आहे, देवतांच्या बाजूने. कारण जेव्हा कुठे डिफिकल्टी आली देवतांनी काय केलंय, भगवंताचं शरण घेतलंय. तर हा दैव जो फॅक्टर आहे हा आपल्या जीवनामध्ये पण वर्क करावा आपल्या बाजूने, असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपण सुद्धा अध्यात्माशी जोडलो पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात 34 कोटी डेमिगॉड आहेत, आणि प्रत्येक डेमिगॉड इज कंट्रोलिंग समथिंग. तुम्हाला माहिती आहे, आपली ही आयब्रो, माझी ही आयब्रो आहे, याला कंट्रोल करणारा सुद्धा एक देवता आहे. माझी जी पचन संस्था आहे त्याला कंट्रोल करणारा सुद्धा एक देवता आहे, त्याचं नाव आहे मित्रदेव. तर दैव हा फॅक्टर कुणाच्या हातामध्ये आहे, कृष्णांच्या हातामध्ये. तर म्हणून आपण जर का नामस्मरण केलं, कारण कृष्णांकडेच अशी पॉवर आहे मित्रांनो की आपल्या दैवामध्ये जर आवश्यक असेल तर ते बदल करू शकतात. बिकॉज nobody else has this power to change our destiny. Only Krishna can change. Only Krishna has the power to change destiny if he likes, if it is necessary. तर म्हणून आपण जीवनामध्ये अध्यात्माचा आधार घ्यायला पाहिजे. तर याचा अर्थ असा नव्हे की आपण आपलं जे कर्तृत्व आहे, कार्य आहे ते करायला नाही पाहिजे, आपल्याला चिंता नसावी की नाही. आता तुम्ही म्हटलं की दैव इम्पॉर्टंट आहे, तर आपण सगळं भगवंतावरती सोपून द्यायचं ना, नाही. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स, असे सेइंग आहे इंग्लिशमध्ये. भगवंत मदत करतात पण कुणाला, जो स्वतःची मदत करतो. स्वतःची मदत करणं म्हणजे काय, तुमचा पार्ट तुम्हाला प्ले करावा लागेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. तर भगवंत असं असेल ना तर माझ्या समोर सगळं काही घडलं पाहिजे, मी कार्य करणार नाही, असं होत नाही. कर्तव्यापासून पळणारे लोक भगवंतांना आवडत नाही. अर्जुनाला जो एवढा चांगला मित्र होता त्याला सुद्धा भगवंत म्हणतात की उठ आणि युद्ध कर. अर्जुन तर म्हणत होता की मी जातो, मला नाही करायचं युद्ध. आणि कर्तव्यापासून दूर चाललेल्या अर्जुनाने कर्तव्य पालन करावं त्यासाठीच त्याला भगवद्गीता सांगितली गेली. तर बऱ्याच वेळा काही जणांचं म्हणणं असतं की अरे हे अध्यात्म वगैरे भगवद्गीता वाचलं ना हे आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकणार नाही. मला सांगा, अर्जुनाने भगवद्गीता ऐकली तर तो इनॅक्टिव्ह झाला का, तो कर्तव्यापासून दूर पडाला का, नाही. उभा राहिला, निष्ठेने ध्येयाने उभा राहिला, आणि संपूर्ण कुरुक्षेत्र जे मैदान होतं ते अर्जुनाने गाजवलं. तर म्हणून ह्या जी धारणा आहे की नाही दोन्ही एकच बाजू आहेत. कोणी म्हणेल की चला स्वतःला रिस्पॉन्सिबिलिटी ठरवणं आणि दुसरं म्हणजे सगळं काही भगवंतावरती सोपवून देणं, नाही. दोन्हीही चुकीचं आहे. तर आपण आपला पाठ करावा. वर्क when there is a time of working, when there is time of activity, work as if everything depends upon your action. आणि ऍक्शन झालं and when there is time for result, then pray to the Lord as if everything depends upon your prayers. किती सुंदर दृष्टिकोन आहे.
यावेळी कार्य करण्याची वेळ असेल मी कार्य करणार, मी कार्यापासून प्रयत्नापासून बाजूला होणार. ज्यावेळी प्रार्थना करण्याची वेळ येईल मी भगवंतांना कळवळून प्रार्थना करेन. तर दोन शब्द आहेत, एक आहे चिंता आणि एक आहे चिता. खूप सुंदर श्लोक आहे या ठिकाणी. चिता चिंता समाही प्रोक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. तर आपण चिंता करावी ती काळजी करावी. चिता म्हणजे काय? फ्युनरल पायर. तर चिता आपल्या मृत शरीराला एकदा जाळते, पण जी चिंता असते ना आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला ती जाळत असते. म्हणून चिंता करू नका मित्रांनो. काय करा? चिंतन करायला शिका. कुणाचं? कृष्णांचं चिंतन करा, कारण दैव त्यांच्या हातामध्ये आहे. पण काळजी मात्र आपण करायला पाहिजे, काळजी करायला विसरू नका. चला तर आता बघूया कशा प्रकारे आपण जे आपले फेल्युअर आहेत जीवनामध्ये आलेले त्यांना कशा प्रकारे फेस करायला पाहिजे. कारण फेस तर करावंच लागेल, आपण पडू शकत नाही, पडणं योग्य नव्हे. हाऊ टू फेस फेल्युअर. तर पहिलं काय? ऍक्सेप्टन्स. पहिले स्वीकार करणं शिका. सॉरी. तर पहिले आपण स्वीकार करणं शिकलं पाहिजे. श्लोका ऍक्सेप्ट करणं आपण शिकलं पाहिजे. कारण आपण ऍक्सेप्ट नाही केलं तर काय होईल? परिस्थिती अजून विचित्र होऊ शकते. तर आपण सामोरं गेलं पाहिजे की ठीक आहे, जे झालं ते झालं, मी ऍक्सेप्ट करतो. मित्रांनो, जर आपण ऍक्सेप्ट केलं ना बऱ्याचसा जो लोड असतो तो काय होतो? कमी होतो. कमी होतो. आपल्या जीवनातलं जे मानसिक बर्डन आहे ते कमी होतं. बऱ्याच वेळा आपण ऍक्सेप्टच करत नाही की हो ठीक आहे माझ्याकडनं हे घडलं. तर ज्यावेळी आपण ऍक्सेप्ट करतो ना त्यावेळी बराच आपला मानसिक जो तणाव आहे हा काय होतो? कमी होत असतो. तर कशा प्रकारे? एक उदाहरण घेऊया. तर समजा पावसाळ्याचे दिवस चालले आहेत, बरोबर? तिकडे पण कदाचित पाऊस चालू असेल, इकडे तर पाऊस चालू आहे. पण जर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस म्हणजे कधीही पाऊस येऊ शकतो, हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं आणि काय झालं? तुम्ही छत्री घेऊन तुम्ही निघाले. तर छत्री घेऊन तुम्ही निघाले तर काय होईल? जेव्हा कुठे पाऊस येईल दिवसभरामध्ये काय होईल? तुम्हाला त्रास नाही होणार, कारण तुम्ही ऑलरेडी तुमच्या मनाने ऍक्सेप्ट केलेला आहे की पावसाळ्याचे दिवस कधीही पाऊस येऊ शकतो. तर ज्यावेळी पाऊस येईल तुम्हाला त्रास नाही होणार. पण विचार करा, ज्या व्यक्तीने ऍक्सेप्टच केलं नाही की अरे काय पाऊस वगैरे येत नाही, मी नाही म्हणत, मी जाणार बाहेर, बघूया जे होईल ते होईल नंतर. ज्यावेळी पाऊस होईल त्रास कोणाला होईल? त्यालाच होईल, कारण त्याने ऍक्सेप्ट नाही केलंय की हे पावसाळ्याचे दिवस आणि मला स्वतःला प्रिपेअर करायला पाहिजे. तर म्हणून ऍक्सेप्टन्स हे खूप महत्वपूर्ण आहे. दुसरं आहे ऍडजस्ट वन्स एक्सपेक्टेशन. स्वतःच्या ज्या अपेक्षा आहे ना मित्रांनो त्याला ऍडजस्ट करणं शिका, त्याच्यामध्ये तडजोड करायला शिका. याचा अर्थ असा नव्हे की आपण आपल्या महत्वाकांक्षा ठेवायच्या नाहीये, पण बऱ्याच वेळा आपण काय करतो? आपल्या स्वतःकडून आपल्या खूप खूप हाय एक्सपेक्टेशन असतात. असं आपल्याकडे म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे. समजा एखादा व्यक्ती आहे ज्याला इंग्लिशमध्ये
लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आणि तो म्हणतोय की मी उद्या एका इंग्लिश न्यूजपेपरचा एडिटर बनणार. आता तुम्ही म्हणाल ही त्याची महत्वाकांक्षा आहे. अरे बाबा, पण त्याला एबीसीडी सुद्धा माहित नाहीये आणि तो म्हणतो मी एडिटर बनणार, न्यूजपेपरचा एडिटर, तोही इंग्लिश पेपरचा. तर हे जी महत्वाकांक्षा आहे ती चुकीची आहे. हा, त्याला जर इंग्लिश नॉलेजचं चांगलं ज्ञान आहे, त्याला वाचता येतं, बोलता येतं, ग्रामर त्याचं चांगलं आहे, आणि मग तो जर का अशी अपेक्षा ठेवत असेल, मग ती अपेक्षा वाजवी आहे. तर म्हणून आपण स्वतःकडून ज्या अपेक्षा असतात स्वतःबद्दल, त्याच्यामध्ये पण रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन त्याला म्हणतात. बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षा अनरिअलिस्टिक असतात. स्वतःचं आकलन करून आपण आपल्या अपेक्षा ठेवल्या पाहिजे. तर हे झालं स्वतःबद्दल अपेक्षा. आणि काही वेळा आपल्याला दुसऱ्यांकडून पण भरपूर अपेक्षा असतात, आणि त्याच्यामुळे पण जीवनामध्ये आपल्याला काय होतं, फ्रस्ट्रेशन येतं. आपल्याला वाटतं की हा माझा मित्र आहे, याने अशा प्रकारेच माझ्यासोबत वागायला पाहिजे. हा अमुक अमुक माझा नातेवाईक आहे, याने अशा प्रकारेच मला रिसिप्रोकेट करायला पाहिजे. मी त्याला 2 वर्षापूर्वी मदत केली होती, आता जेव्हाही मला गरज पडेल त्यावेळी त्याने तेवढीच मदत मला करायला पाहिजे. तर याला म्हणतात दुसऱ्यांकडनं अपेक्षा. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, पण ती अनरिअलिस्टिक, अवास्तव अपेक्षा नसावी. कारण तसं जर का झालं तर काय होईल, फ्रस्ट्रेशन कुणाला येईल, तुम्हालाच आहे. आपल्यालाच फ्रस्ट्रेशनचं सामोरं कर, कारण या जगाचा स्वभाव असा मित्रांनो, आपण समजा कुणासोबत काही चांगली गोष्ट केली, कुणाला दान दिलं, धर्म केला, तर असं म्हणतात की हे सगळं करत असताना आपण अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे की याच्याकडून मला काहीतरी मिळेल. या लोक आजच्या जगामध्ये आपण बघतो अनग्रेटफुल लोक भरपूर आहेत. कृतज्ञ आणि कृतघ्न दोन शब्द आहेत. कृतज्ञ म्हणजे काय, ज्याला आपण एखादी मदत केली तो आयुष्यभरासाठी त्या मदतीचं लक्षात ठेवतो की नाही, ज्यावेळी मला आवश्यकता होती त्यावेळी ह्या व्यक्तीने मला मदत केली होती, तो विसरत नाही. याला म्हटलं आता कृतज्ञ. कृतज्ञता हा गुण आपल्या सगळ्यांच्यामध्ये असला पाहिजे. पण आजकाल आपण बघतो हा जो गुण आहे खूप रेअर होत चाललाय. दिसत नाही लोकांकडे कृतज्ञता. पण काय आता लोक कृतज्ञ होत चाललेत. कृतज्ञ म्हणजे काय, तुम्ही केलं भरपूर त्या व्यक्तीसाठी, पण तो ते सगळं विसरून जातो. ज्यावेळी परतफेड करण्याची वेळ येते त्यावेळी तो ठेंगा दाखवतो, तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. हा प्रसंग बऱ्यापैकी तुम्ही अनुभवला असेल तुमच्या आजूबाजूला, मित्रांमध्ये, परिवारामध्ये, नेबरमध्ये. तर लोकांना घेण्याची प्रवृत्ती आहे, देण्याची प्रवृत्ती नाही आहे. सगळे फक्त लेना बँक आहे, देना बँक नाहीये कोणी. खूप कमी लोक आहेत ज्यांची देण्याची प्रवृत्ती असते. तर एकदा काय झालं, एक व्यक्ती होते, ते रोज बसने प्रवास करायचे आणि त्यांचं गंतव्यस्थान जे होतं नोकरी करण्याचं त्या ठिकाणी जायचे. तर जे त्या बसमध्ये चढायचे काय व्हायचं, एक व्यक्ती बघायचा त्यांना आणि लगेच म्हणायचा की नाही तुम्ही इथे या, तुम्ही ह्या माझ्या सीटवरती बसा. तर हे पहिल्या दिवशी घटना घडली आणि बसमध्ये भरपूर सीट्स खाली आहेत. असं नव्हे की सगळे सीट्स पॅक झालेले आहेत. तसं असतं तर परिस्थिती वेगळी होती. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झालं, हे ग्रस्त चढले बसमध्ये. पुन्हा त्या व्यक्तीने बघितलं की हे व्यक्ती आलेले आहेत. लगेच तो म्हटला की तुम्ही या ठिकाणी या आणि बसा. पुन्हा या व्यक्तीला प्रश्न पडला की अरे काय चाललंय काय. पुन्हा तिसऱ्या दिवशी तीच घटना घडते. हे चढतात बसमध्ये आणि तो व्यक्ती म्हणतो की नाही नाही नाही, तुम्ही एक मिनिट इकडे या, तुम्ही या माझ्या सीटवरती बसा. तर ह्या व्यक्तीला प्रश्न पडला की कदाचित हा व्यक्ती मला दुसरा कोणीतरी समजतोय. म्हणजे एका अमुक व्यक्ती येण्याची जी अपेक्षा आहे आणि तो चुकून मला तो व्यक्ती समजतोय आणि म्हणून मला हा जागा देतो. त्याने त्या व्यक्तीला प्रश्न विचारला, का रे बाबा असं झालंय का की तू मला कोणी दुसरा समजतोय. तर तो म्हटलं की नाही नाही नाही,
मला चांगल्या पद्धतीने माहिती की तुम्ही कोण आहात, काय आहात. असं नाही की तुम्हाला गैरसमजने दुसरा व्यक्ती समजतो. पण प्रश्न असा आहे ना, की माझी देण्याची प्रवृत्ती मला विकसित करायची, देण्याची प्रवृत्ती. पुन्हा दान द्यायचं म्हटलं म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, की मी दुसऱ्यांना दान देऊ शकेल. एवढी माझी मनाची तयारी नाहीये. पण ती देण्याची प्रवृत्ती डेव्हलप व्हावी त्यासाठी मी काय करतो, कमीत कमी ह्या बसमध्ये त्या छोट्या कालावधीसाठी का होईना हे सीट माझं आहे आणि मी जाणीवपूर्वक ते तुम्हाला देतोय, कारण मला ती देण्याची प्रवृत्ती विकसित करायची माझ्यामध्ये आणि म्हणून मी असं वागतोय. बघा किती सुंदर ऍटिट्यूड आहे त्या व्यक्तीचा, की देण्याची प्रवृत्ती वळवायची आहे. तर म्हणून आपण काय करायला पाहिजे, फक्त लेना बँक नसावा, आपण देना बँक सुद्धा झालो पाहिजे. पण कृतज्ञ लोक काय करतात, द्यायला तयार होत नाही. तर म्हणून आपण करायची मदत, याचा अर्थ असा नाही की आपण मदत करणं सोडून द्यावी, अपेक्षा ठेवायच्या नाही. जर त्याने रेसिप्रोकेट केलं, दॅट इज बोनस. यू कन्सिडर दॅट इज बोनस. ओके. आणि तिसरं आहे थ्रो अ बॅकवर्ड ग्लान्स. तर आपल्या पहिल्या सेशन मध्ये पण आपण काकचेष्टा, बकुध्यानम, श्वाननिद्रा यांच्याकडनं भरपूर काही शिकलो. तर या ठिकाणी सिंहाकडनं पण आपल्याला काही शिकायला मिळतं. तर या ठिकाणी सिंह दिसतोय, सिंह जंगलाचा राजा आहे. पण ह्याच्याकडे ना एक खूप सुंदर गुण आहे मित्रांनो. काय माहितीये, ज्यावेळी हा मार्गक्रमण करतो जंगलामध्ये, थोडा वेळ चालल्यानंतर हा मागे वळून बघतो, जसं या ठिकाणी बघतोय. आणि मी कुठेपर्यंत आलोय, मी कुठेपर्यंत आलोय त्याचं तो अवलोकन करतो. तर याला म्हणतात सिंहावलोकन. तर आपल्या जीवनामध्ये पण आपण एवढ्या फास्ट लाईफस्टाईल जगतोय, आपल्याला प्रत्येक गोष्टी अशा एका चुटकीमध्ये झालेल्या पाहिजेत. पण जीवन अशा प्रकारे चालत नाही मित्रांनो. तर म्हणून when there is a setback in your life, sit back. पुन्हा एकदा बोलतोय, when there is a setback in your life, sit back. थोडं बसा. आपण नेहमी धावत पळत असतो. जरी आपलं शरीर एका ठिकाणी असलं, आपलं मन सारखं भटकत असतं. म्हणून ज्यावेळी अपयश येईल जीवनामध्ये ना मित्रांनो, थोडं बसा, त्याच्यावरती विचार करा, की ठीक आहे, जे झालं ते झालं, पण मी कुठून चुकलो, अशी कोणती बाजू आहे जी मी कव्हर केली नाही, त्यामुळे मला हे अपयश आलेलं आहे. त्याचं थोडं अवलोकन करा. तसं जर का तुम्ही केला, तर ते जे अपयश आहे त्याला अपयश म्हणता येणार नाही. अ फेल्युअर इज ओनली फेल्युअर इफ यू आर नॉट लर्निंग एनिथिंग फ्रॉम इट. एक अपयश अपयश केव्हा म्हटलं जाईल, जर तुम्ही त्या अपयशाकडनं काहीही शिकला नाहीत, तरच त्याला अपयश म्हटलं जाईल. बट द मोमेंट यू आर लर्निंग समथिंग फ्रॉम इट, दॅट फेल्युअर इज नो लॉंगर फेल्युअर, बिकॉज यू आर लर्निंग समथिंग व्हॅल्युएबल फ्रॉम इट. आणि हे केव्हा होईल, ज्यावेळी आपण सिंहावलोकन करू त्यावेळी. तर म्हणून आपण सिंहावलोकन करायला शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी खूप सुंदर कोट आहे, फेल्युअर इज अ सक्सेस इफ यू लर्न फ्रॉम इट. फेल्युअर काय आहे, सक्सेस आहे, पण जर तुम्ही त्यापासून काही शिकला तरच, अन्यथा नाही. तर असं एक इंग्लिशमध्ये सेइंग आहे, द ओनली थिंग वी लर्न फ्रॉम द पास्ट दॅट वी डोंट लर्न फ्रॉम द पास्ट. The only thing we learn from the past that we don't learn from the past. आपल्या भूतकाळातून आपण एकच गोष्ट शिकलोय, आणि ती म्हणजे काय, आपण भूतकाळात झालेल्या घटनांपासून काही शिकत नाही. कारण जो शिकतो त्याचं अपयश ते अपयश राहत नाही. पण इतिहास गवाह आहे की भरपूर अशा घटना झाल्या आहेत आणि आपण त्या इतिहासामधून काही शिकतच नाही. आपण इतिहास वाचतो, पण त्या इतिहासात ज्या घटना झालेल्या आहेत त्यापासून आपण काही शिकत नाही, आणि ही आपली एक मुख्य चूक आहे मित्रांनो.
तर म्हणून आपण आपल्या तिच्यापासून काय शिकायला पाहिजे. म्हणून म्हटलंय फेल्युअर इज सक्सेस इन प्रोसेस. अपयश ही यशाची पहिली पायरी. असं म्हणतात व्यक्तीने चुका कराव्या, चुकांचा डोंगर करावा, पण एकदा केलेली चूक पुन्हा करू नये. मेक न्यू मिस्टेक, मेक मिस्टेक, but every time there has to be new mistake. Then that will not cause failure in your life. So my dear friend, please remember, learn from your failure. The failure is the key to success. Each mistake teaches us something. काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. तर म्हणून आपण आपल्या चुकांकडून शिकायला पाहिजे. तर याचं एक उदाहरण घेऊया. पुन्हा एकदा इतिहासामध्ये जाऊया. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. आपल्यापैकी ज्यांनी शिवचरित्र वाचलं असेल किंवा बघितलं असेल त्यांना हे माहित असेल की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अपयश आलं मित्रांनो. एवढे मोठे छत्रपती, एवढे कर्मनिष्ठ, पण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना अपयश सामोरं जावं लागलं. कोणतं माहिती आहे? पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे 23 किल्ले शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहामध्ये देऊन टाकावे लागले. नंतर मिर्झा राजे जयसिंग याने शिवाजी महाराजांना औरंगजेबला भेटण्यासाठी बोलवलं आणि वचन दिलं की तुमची सुरक्षा हे माझं दायित्व आहे, काळजी करू नका, तुम्ही फक्त बादशाला भेटण्यासाठी या. शिवाजी महाराज संभाजी राजांसोबत आणि काही त्यांचे जे सैनिक आहेत, काही घनिष्ठ मित्र आहेत, त्यांच्यासोबत पोहोचले औरंगजेबच्या ठिकाणी. तर पहिली गोष्ट काय झाली, ज्यावेळी महाराज पोहोचले शहराच्या बाहेर, असं ठरलं होतं की जे मिर्झा राजे आहेत जयसिंग, ते स्वतः वेलकम करण्यासाठी येणार. पण औरंगजेबने काय केलं, जाणीवपूर्वक मिर्झा राजांना दुसरी कुठे कामामध्ये लावून टाकलं आणि एक नॉर्मल साधा व्यक्ती सैन्यातला तो महाराजांना घेण्यासाठी तिथे आला. तर महाराजांना कळून चुकलं की इथून अपमानाचा हा जो सिलसिला आहे तो आता सुरू झालेला आहे. पुढे महाराज आले औरंगजेबकडे. तर औरंगजेब हा सभेमध्ये बसलाय, मोठ्या सिंहासनावर बसलाय आणि शिवाजी महाराजांना उभं राहण्यासाठी त्याने कोणतं स्थान दिलं? त्यावेळी म्हटलं तर मनसबदार. मनसबदार म्हणजे काय? एक छोटा सरदार. तर जे वरिष्ठ होते त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना पुढच्या लाईनमध्ये स्थान दिलं जायचं, त्यांच्या हुद्द्यानुसार, त्यांच्या कर्तृत्वानुसार. तर खरं म्हणजे शिवाजी महाराजांना पुढच्या रांगेमध्ये स्थान द्यायला हवं होतं, पण जाणीवपूर्वक औरंगजेबने त्यांना कुठे उभं केलं? एकदम शेवटच्या याच्यामध्ये. शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला आणि तिथून भर सभेतून शिवाजी महाराज वळले, औरंगजेबला पाठ दाखवून निघून गेले. मित्रांनो, एक बादशाह आहे, त्याला पाठ मोर होऊन तिथून निघून जाणं हा त्या बादशासाठी खूप मोठा अपमान आहे. औरंगजेबला सहन झालं नाही की हा शिवाजी स्वतःला काय समजतो, मला पाठ दाखवून हा इथून निघून गेला. त्याने काय केलं? महाराजांना नजरकैद केलं, बंदिस्त केलं. विचार करा, केवढं मोठं संकट आहे जे शिवाजी महाराज जे आजपर्यंत मुघलांच्या हाती कधी लागले नव्हते, ते शिवाजी महाराज औरंगजेबला भेटायला आले आणि आता औरंगजेबने काय केलं? त्यांना नजरकैद केलंय, बंदिस्त केलंय. आता इथून राजांची जाण्याची काही शक्यता नाहीये. दिवस निघू लागले, 1 महिना झाला, 2 महिना झाला आणि राजे विचार करतायत की आता काय करायला हवं, काहीतरी करावं लागेल. एवढं मोठं अपयश आलंय, पुरंदरचा तह झाला, किल्ले तर गमावले, आता स्वतःलाही बंदी बनवून घेतलं त्या ठिकाणी. परंतु
छत्रपती त्यांना असंच नाही म्हणत, शिवराय गप्प नाही बसले, विचार करू लागले की या परिस्थितीतून कशा प्रकारे स्वतःची सुटका करून घ्यायची. तर त्यांनी काय केलं, असेच काही दिवस होऊन गेले आणि बादशाला एक पत्र पाठवलं. म्हटलंय की माझे जे मिनिस्टर वगैरे आहेत माझ्यासोबत आलेले, त्यांचं आता इथे काय काम आहे, माझी विनंती आहे की त्यांना सगळ्यांना तुम्ही रवाना करून द्या. औरंगजेब खुश झाला. म्हटलं अरे असंही आपल्याला त्या मिनिस्टरशी काय घेणं देणं आहे, आपल्याला घेणं देणं कोणाशी आहे, शिवरायांशी घेणं देणं आहे. तर त्याने सुद्धा ती अट मान्य केली. शिवरायांचे जे काही बरेचसे जे त्यांच्यासोबत आले होते सैनिक, त्यांना तिथून रवाना करण्यात आलं. आता मोजकेच जे विश्वासू लोक आहेत ते महाराजांसोबत आहेत. आणि मग अजून काही दिवसांनी शिवाजी महाराज त्याला पत्र लिहितात आणि सांगतात की मी खूप आजारी आहे. आजारी पडण्याचं ढोंग करतात राजे. आणि मग खोटी खोटी औषध वगैरे हकीम वगैरे यांना बोलवलं जातं आणि दिवसभर राजे काय करायचे, त्या रूम मध्ये पळून राहायचे, पळून राहू लागले. आणि मग राजांनी परत एक पत्र लिहिलं बादशाला आणि सांगितलं की माझी तब्येत ठीक होत नाहीये काही केलं तरी, तर माझी इच्छा आहे की जे साधू संत आहे तुमच्या आजूबाजूच्या प्रदेशामधील, त्यांना मला काहीतरी दान करायचंय जेणेकरून त्यांच्या आशीर्वादामुळे तरी मी ठीक होईल. औरंगजेब हसू लागला. म्हटलं हे काय मूर्ख व्यक्ती काहीतरी करतोय, पण ठीक आहे चला ही अट मान्य करूया, कारण जोपर्यंत शिवराय आपल्याकडे तोपर्यंत सगळं मान्य आहे. आणि मग अशा प्रकारे रोज खाली पेटार येऊ लागले आणि त्यामध्ये जे मिठाई आहे ते जाऊ लागली. दिवसामागून दिवस होऊ लागले आणि पिटारेचे पिटारे जात आहेत. आणि एक दिवस महाराजांनी काय केलं, त्यांचे जे विश्वासू सेवक होते त्यांना सांगितलं तू आता ते पलंगावर झोपून राहा आणि अजिबात उठू नको. आणि एका पिटाऱ्यात बसून ते तिथून रवाना झाले. आजपर्यंत जे हिस्टोरियन्स आहे त्यांना प्रश्न पडलाय की राजांनी हे केलं कसं, एवढ्या कडक व्यवस्थेमधून निसटले कसे. आणि स्वतः तर निसटले सुखरूप, त्यांचे पुत्र त्यांना पण घेऊन गेले. आणि विशेष म्हणजे एकही जो सैनिक होता किंवा त्यांचा मंत्री होता कुणालाही काही इजा झाली नाही. जे शिवाजी महाराजांच्या जागी झोपले होते ते सुद्धा सकाळी उठले आणि तिथे पिलो वगैरे लावलं आणि म्हटले, बाहेर जाताना सांगून गेले की राजे खूप आजारी आहेत, मी त्यांच्यासाठी औषध घ्यायला चाललोय, कृपा करून त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि तेही निसटले. विचार करा. आणि मग जोपर्यंत औरंगजेबला माहिती मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याला कळेना की शिवाजी गेला कुठे, जमिनीत गेला की आकाशामध्ये. विचार करा काय झालं असेल परिस्थिती. सगळे सैरा वैरा सैनिक धावू लागले, बघू लागले कुठे गेले राजे. पण आता काय फायदा. आणि अशा प्रकारे महाराज कुणालाही एक सुद्धा नुकसान न करता स्वतःच्या सैन्याला वाचून स्वतःच्या मुलाला वाचून कुठे पोहोचले, राजगडावर पोहोचले. आणि पुढे मग जे झालं ते हिस्ट्री आहे. पुढे शिवरायांनी एक नव्हे दोन नव्हे 300 किल्ले स्वराज्यामध्ये उभे केले, 300 किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले. याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. जे फेल्युअर आलं ते काही छोटं नव्हतं मित्रांनो. औरंगजेब सारख्या क्रूर व्यक्तीच्या हातून निसटणं हे जवळजवळ अशक्य आहे, पण ते महाराजांनी करून दाखवलं. म्हणून आपण सुद्धा असे जे थोर व्यक्तिमत्व झाले इतिहासामध्ये त्यांच्याकडे शिकायला पाहिजे. तर इतिहास आपण वाचतो पण त्या इतिहासानं काही शिकत नाही. तर आपल्याला आयुष्यामध्ये आशादायी राहण्यासाठी खूप खूप कारण आहेत मित्रांनो. पण आपल्या मनाचा स्वभाव काय आहे, आपण कुठे जातो, आपलं मन इतर सगळ्या गोष्टी सोडून नकारात्मक नकारात्मक गोष्टींकडे जातो. पण त्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आधार घ्यावा लागेल. तर आपण इथे थांबूया. जस्ट शॉर्ट रिकॅप. आपण काय काय बघितलं. आपण बघितलं पहिल्यांदा की आपल्या जीवनामध्ये फेल्युअर काय येतं. तर एक म्हणजे ओव्हर एस्टिमेटिंग आणि दुसरं आहे अंडर एस्टिमेटिंग वन्स. नंतर आपण बघितलं की आपण जीवनामध्ये अपयशाला बायपास करू शकतो का, की माझ्या वाट्याला अपयश येणारच नाही, ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
कारण हे जग द्वंद्वाने बनलेलं आहे. दिवस आहे तर रात्र आहे, यश आहे तर अपयश सुद्धा येणारच. नंतर आपण बघितलं कशा प्रकारे आपण अपयशाला सामोरे जातो इन जनरल वे. त्यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे आपण एस्केपिझम, आपण पळवाट शोधतो, आपण स्वतःला ब्लेम करतो, हताश होतो, निराश होतो. तर हे सगळं आपल्याला नाही करायचं आहे. आणि मग आपण बघितलं की आपण कशा प्रकारे याला सामोरं जायला पाहिजे ते सुद्धा आपण बघितलं. पहिल्यांदा आपण एक्सेप्ट करायचं आहे की ठीक आहे, जे झालं ते झालं. ऍक्सेप्ट करणं शिकायला पाहिजे. नंतर आपण बघितलं की आपण सिंहावलोकन करायला पाहिजे. जे झालं त्यामध्ये मी कुठे चुकलो, कुठे कमी पडलो, ते अवलोकन करायला आपण शिकलं पाहिजे. कारण तसं जर का केलं तर मग ते आपलं जे अपयश आहे ते अपयश मुळीच राहणार नाही. तर म्हणून ज्यावेळी फेल्युअर येईल त्याच्याकडे जर आपण काही शिकलो तर ते फेल्युअर राहणार नाही. अजून आपण बघितलं कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण ऍडजस्ट करून शिकलं पाहिजे. आणि केवळ स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्यांकडे ज्या अपेक्षा आपण अपेक्षा नजरेने आपण बघतो त्या सुद्धा आपण ठेवायला नाही पाहिजे. कारण या जगामध्ये कृतज्ञ व्यक्ती जास्त आहेत, कृतज्ञता असणारे व्यक्ती खूप कमी आहेत. तर हे आपण शिकतो. नंतर आपण उदाहरण बघितलं कशा प्रकारे आपण स्टे हंग्री स्टे फुलिश. स्टीव्ह जॉबच्या जीवनात आपण शिकलो की आपण नेहमी ज्ञानासाठी भुकेल असलं पाहिजे आणि मूर्खसारखं वागलं पाहिजे. का? कारण आपण जर स्मार्ट वागण्याचा प्रयत्न केला तर समोरचे जे गुरु आहेत ते आपल्याला ज्ञान देणार नाहीत. त्यासाठी आपण त्या पुरणपोळीचं उदाहरण बघितलं. आणि नंतर जॉन एफ केनेडी यांचं पण उदाहरण बघितलं कशा प्रकारे स्टेजवर येऊन फक्त ते 3 शब्द बोलतात. आणि ते 3 शब्द काय? नेव्हर गिव्ह अप. बस 3 शब्द बोलून हे व्यक्ती निघून जातात. तर म्हणून आपण या गोष्टी जर लक्षात ठेवल्या निश्चितच असं होणार नाही की आपल्या जीवनामध्ये अपयश येणार नाही. पण आलेल्या अपयशाला समोर जाण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. जसं शिवाजी महाराजांनी जिद्द ठेवली. कारण तेव्हा जर महाराजांनी नैराश्यात गेले असते तर आज हिंदवी स्वराज्य नसतं मित्रांनो. तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आशा आहे की सगळ्यांना माझा आवाज ऐकू आला असेल. तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करू इच्छितो. आणि पुढे सुद्धा आपला आयबायस एस्कॉन युथ सर्व्हिसेस यांच्या वतीने बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आपण इनिशिएटिव्ह घेत असतो, जेणेकरून जे तरुण विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करायला मदत व्हावी. तर आमचा उद्देश एकच आहे मित्रांनो की प्रत्येक युवकाने काय करायला पाहिजे, जीवनामध्ये हताश निराश न होता अध्यात्माची जोडी घेऊन जीवन मार्गक्रमण करायला शिकलं पाहिजे. तर तुम्हालाही वाटत असेल की दैव हा फॅक्टर जर तुमच्या बाजूने कार्य करावा तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये अध्यात्माची जोड घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचं यश आपल्या ऍक्टिव्हवरती अवलंबून नाहीये. इतर फॅक्टर पण आहेत जे यश मिळवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आपण समुद्र मंथनाचं उदाहरण त्यासाठी बघितलं होतं. तर म्हणून जर दैव आपल्या बाजूने कार्य करावं असं तुमची इच्छा असेल तर आपण जे दैव कंट्रोल करतात त्यांची नामस्मरण करायला पाहिजे. तर जवळ लवकरच तुम्ही सगळे आपला जो उत्कर्ष जो ग्रुप आहे त्यामध्ये ऍड आहात. तर तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तो ग्रुप लेफ्ट करू नका. कारण याच्या पुढे पण ज्या काही आपण इनिशिएटिव्ह घेणार आहोत, लवकरच आपण एक ट्रिप आयोजित करणार आहोत तुम्हा सगळ्यांसाठी जवळच बारामतीपासून. तर म्हणून हा जो ग्रुप आहे उत्कर्ष रजिस्टर्ड बॉईज तो लेफ्ट करू नका. आणि आपले हे जे सगळे रेकॉर्डिंग झालेले ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. आणि आपल्यापैकी काही जण त्या दिवशी पाऊस आला त्यामुळे येऊ शकले नाहीत. तर त्यांची जर काही इच्छा असेल पुढच्या वेळी ज्यावेळी बारामतीला मी येईल त्यावेळी तुमच्यासाठी ते सेशन आपण पुन्हा एकदा घेऊ शकतो.
अजून IAS साठी तरुणांसाठी आपले वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्यामध्ये आपण नियमित शास्त्र अध्ययन करतो, जे शास्त्र आहेत त्याचं वाचन करतो. तर त्यासाठी एक ग्रुप आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून दिवसातून 2 पेज का होईना आपण शास्त्र वाचू. कारण शास्त्र वाचलं मित्रांनो तर आपली जी बुद्धी आहे, आपली विवेक बुद्धी जागृत राहील. आणि त्याचा फायदा काय होईल? माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा ताळमेळ तुम्हाला राहील. अन्यथा बऱ्याच वेळा आपल्याला कळतच नाही की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर म्हणून शास्त्र वाचण्यासाठी आपण तो ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. अजून आपण तुम्ही बघितलं असेल संपूर्ण उत्कर्ष सिरीज मध्ये वेळोवेळी आपण भगवद्गीतेतील जे रेफरन्स होते ते कोट केले. तर यातनं एक गोष्ट आपल्याला कळली असेल की भगवद्गीता ही किती महत्वपूर्ण आहे. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पण आहे भगवद्गीतेमध्ये, अन्यथा आपण ती का कोट केली असती. तर म्हणून आपण आठवड्यातून 3 दिवस ऑनलाईन भगवद्गीता रीडिंग सेशन पण घेत असतो. एव्हरी मंडे, वेनसडे आणि फ्रायडे, फक्त 20 मिनिटं. उद्देश हा आहे की रोज जर का आपण भगवद्गीता वाचली तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. आज हजारो लाखो लोक जगामध्ये भगवद्गीता वाचतात मित्रांनो. मग आपण का मागे राहावं? ही तर आपलीच धरोहर आहे, आपली संस्कृती आहे. तर तो जो भगवद्गीता रीडिंग ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा याच ग्रुपमध्ये राहून आम्ही त्या लिंक तुम्हाला यामध्ये पाठवत जाऊ आणि तुम्ही प्रत्येक मंडे, वेनसडे आणि फ्रायडेला भगवद्गीता रीडिंग सेशन जॉईन करू शकता. ओके, तर माझ्याकडून